नमस्कार. 13वी ओवी ज्ञानेश्वरी द्वितीयपाठ. तू योगयुक्त होनी फळाचा संग टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. की आपण एकतानतेने एक रूप होऊन भगवंताचं कार्य केलं, अगदी फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला तर आपल्या डोक्यात मागच्या आणि पुढच्या गोष्टी, पुढलं म्हणजे काय की मी पास होईन की नापास होईन की गोल्ड मेडल मिळेल की नाही, मागचं म्हणजे काय की अरे यार मागच्या वेळेस फेल झालो होतो किंवा पास झालो होतो, मागच्या वेळेस फर्स्ट नंबर आला होता, यावेळेस पुन्हा येईल की नाही. म्हणजे हे जे असतं इमोशनल बॅलन्स राहतो आपला. असा योगयुक्त होऊन भगवंताशी एकरूप होऊन, योग म्हणजे युज म्हणजे ती योगा, भगवंताशी एकरूप होऊन विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं होऊन आपण काम केलं एकचित्ताने तर कर्म भगवंताला समर्पित होतं असं स्पष्ट आहे सांगितलं. तू योगयुक्त होईनी फळाचा संग टाकूनी. फळाचा संग म्हणजे काय, पुढचा आणि मागचा जो विचार असतो की असं झालं तर असं होईल वगैरे वगैरे जे असतं की नाही, की अगर मैं अरबपती बन गया. माझा एक विद्यार्थी म्हणायचा, सर अगर मैं अरबपती बन गया तो वाह मेरे घर में 100 कार रहेगी वगैरे वगैरे जे असतं. ठीक आहे, झालो तर अरे पण आता पहिल्यांदा तू शिकतं या क्षणी हातात. हो, स्वप्न मोठे असावेत पण त्याकरता आपलं काम पण व्यवस्थित पाहिजे ना. मग त्याला विचारलं की अचानक हो गया की आज से आपको प्रयास करना पडेगा. नाही आज से प्रयास करना पडेगा. म्हणजे बघा, प्रत्येकाचं लक्ष वेगळं असतं. त्यांना पैसे कमवायचे, कोणाला चांगलं सोल्जर व्हायचं आहे, कोणाला चांगलं वेदवेत्ता व्हायचं आहे, कोणाला सायंटिस्ट व्हायचं आहे, कोणाला खूप चांगलं टीचर व्हायचं आहे, कोणाला चांगलं सुगृहिणी व्हायचं आहे, कोणाला म्हातारपणी त्यांचं लक्ष असतं की माझी दिनचर्या व्यवस्थित पाहिजे आणि ॲटलिस्ट आपला देहच तरी व्यवस्थित सुदृढ राहावा. असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. अर्जुना चित्त देऊनी करे कर्मे. की पूर्ण चित्त भगवंताशी एकरूप करून काम केलं तर ते कर्मयोग होऊन जातं. सतत योगी सतत भक्त होऊन भगवंताच्या सत्कार्यात आपलं जीवन आपण व्यतीत करू शकतो असं भगवंत म्हणतात, ज्ञानेश्वर पण म्हणतात. चला आपण तसं करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.